उत्कर्ष क्रीडा मंडळाचे खेळाडू निलेशजी चिंदरकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष बावडेकर आपल्याला विनंती करतो की निलेशजी चिंदरकर सन्मान करायचा आहे। जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत सांगता राजा चषक 2025। थँक्यू। खेळाडू या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील आम्हाला वर्णी पाहायला मिळते, त्यांची उपस्थिती देखील आम्हाला प्राधान्य ठरते। सन्माननीय श्री निलेशजी चिंदरकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, धन्यवाद सर। आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर आभार मानतोय। त्या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्यता सांगता राजा चषक 2025। धन्यवाद, थँक्यू। लाईटच हे होत आहे डायरेक्ट चांगल्या प्रेझेंटेशन किती FPS आहे? 4K? हाँ 4K। किती 30 की 60? 30। 60 वाटते 60 माझी 60 वाटते मी तुला विचारलं पाहिजे। जय भारत क्रीडा मंडळ आपल्या ऋणी राहील या जाणता राजा चषक 2025 स्पर्धेच्या माध्यमातून। धन्यवाद। क्रीडा क्रमांक 1 वर स्प्रे उपलब्ध करून द्यायचा आहे, पेन स्प्रे। मला सोडून टॉप करतो। जेवण जगत नाही अजूनही
कामटेकर कुठे असतील त्यांनी माहिती संपर्क झाला. और क्या चाहिए ये भी और चाहिए बघितलं खूप आधी ये भी और चाहिए खुश नहीं हो और चाहिए हा ना. कवडेकर यांची कन्या व्यावसायिक संघ मुंबई पोलीस आणि मुंबई शहर मधून सलग 8 वेळा ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्याची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते. मी विनंती करतोय तर जोरदार टाळ्या सन्माननीय प्रमुख पाहुणे शीतलजी मावडेकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत कुमारी साक्षी सावंत मुंबई शहर या संघातनं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय कबड्डी संघामध्ये 3 वेळा प्रतिनिधित्व केलं आणि आमचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सिद्धेश सावंत यांची बहीण यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मंडळाचे माजी खेळाडू धनवंतजी कदम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा. या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाण प्रेक्षकांची आपल्याला इथे वर्णी देखील पाहायला मिळते. क्रीडांगण क्रमांक 1, क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 आपल्याला स्पर्धा पाहायला भेटतात. क्रीडांगण क्रमांक 1 स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध जय दत्तगुरु मुंबई शहर या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला भेटतोय. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती प्राप्ती ठरली आहे त्याबद्दल जय भारत क्रीडा मंडळ. दुसरा पुकार पार्ले स्पोर्ट क्लब विरुद्ध अंकुर स्पोर्ट क्लब, विजय क्लब विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ. पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर, अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई शहर, विजय क्लब मुंबई शहर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर. चारही संघांना खेळण्यासाठी मुळस्कर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं लगेचच. निखिल पाटील आपण कुठे क्रीडांगणामध्ये उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती लगेचच यायचं आहे. निखिल पाटील जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू निखिल पाटील आपल्याला विनंती करतोय आपण लगेचच वाढले चांगले, इंस्टाग्रामवर वाढले चांगले. फायदा झाला पाहिजे बस बाकी काय. अमृतजी मोरुसकर यांचा देखील इथं सन्मान केला जातो. या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्य केलेल्या दोघांनी नाही टाकलं. भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून टाकले युट्यूबला. युट्यूबला निखिलजी आपल्याला विनंती करतो की आमच्या विभागातील एक नामवंत व्यक्ती ज्यांचा यथोचित सन्मान केला जातोय अमृतजी मोरुसकर यांचा सन्मान केला जातोय. या जय भारत क्रीडा मंडळाचा 4 सेमीफायनलिस्ट संघ कोण दाखल होत आहे या जाणता राजा 2025 स्पर्धेच्या माध्यमातून. क्रीडांगण क्रमांक 1 जय दत्तगुरु मुंबई शहर विरुद्ध
स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशंकर झूम होतो ना जास्त. नाही त्यांनी दुसरा पोरगा ठेवलेला. दारू पिया ही स्पर्धा आजचा हा तिसरा दिवस आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट करतोय. 71वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्र संघाने क गटात आपला महाराष्ट्राचा संघ दाखल झाला. विनंती असेल एका जोरदार टाळ्या आपल्या महाराष्ट्र संघासाठी वाजवूया. शेवटच्या सामन्यामध्ये त्रिपुरा संघाला 46-36 अशी स्कोर होता. एकंदरीत 10 गुणांनी पराभूत करून क गटात विजेता राहून महाराष्ट्र संघ हा बाद फेरीत दाखल झालाय. महाराष्ट्र संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जय भारत क्रीडा मंडळाने या पुरस्कृत केलेल्या भव्य राज्य स्वागत करतोय. धन्यवाद.
अजिंक्य बेचावडे. दिलेला आहे पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर आणि अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई शहर. कार्यकर्त्यांना विनंती आहे क्रीडांगण क्रमांक 3 वर दोनही संघांना उपस्थित करा. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत ही महत्वाची भूमिका आम्हाला पाहायला मिळाली त्याबद्दल मी विनंती करतोय आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री उत्तमजी बावडेकर आपल्याला विनंती करतोय त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री आदित्यजी जाधव यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणदाराच्या दशक 2025. धन्यवाद आदित्यजी. आपल्या माध्यमातून जी जाधव यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आमच्या या मुख्य व्यासपीठावरती मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री उत्तमजी बावडीकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद.